हॅलो हॅलो हॅलो. ठीक आहे ठीक आहे. हॅलो. चेक. मॅच जर आपण पाहिली तर तिसरी मॅच आहे. दोन विजयी संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळण्याकरता सज्ज झालेत. सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दर्शन गायकवाड आणि जय गायकवाड असे दोन खेळाडू सध्या मैदानामध्ये आहे. स्ट्रायकर एंडकडे जय गायकवाड, नॉन स्ट्रायकर एंडकडे दर्शन गायकवाड असे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत पाटील पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उंचपुरा असा हा गोलंदाज या आधीच्या मॅच मध्ये पहिली 2 षटकं खूप अप्रतिमतेने त्यानं हाताळली होती.
2 षटकांचा कोटा आहे. 6 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल सेट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतीये. 2 विजयी संघ, यातील विजयी संघ जो सुपर 8 करता क्वालिफाय होईल. सलग 2 मॅचेस जी टीम जिंकेल ती सुपर 8 मध्ये जाईल. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पहिला बॉल हाताळण्याकरता. पहिलाच बॉल तिथे अप्रतिम स्ट्रोक. अगदी सूर्यकुमार यादव त्याच्या स्टाईलनं खेळलेला हा फटका. खूप चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉल सीमारेषेपासनं परावृत्त केलं. चांगली फिल्डिंग एफर्ट तिथे दाखवले गेले. 2 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्या. जय गायकवाडच्या बॅटमधनं या 2 रन्स धाफलकावर जोडल्या जात आहेत. सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी चांगल्या फटक्यानं. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप जास्त वापर या इम्प्रोवायझिंग स्ट्रोकचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यातलाच एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक षटकातील पहिल्याच बॉलवर संकेत पाटीलच्या विरोधामध्ये. जय सध्या स्ट्रायकर एंडकडे. हवेचा बॉल तिथे फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. व्हेरिएशन खूप सारी आहेत आणि ते व्हेरिएशन्स इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि सध्याचं अजय सर जे क्रिकेट आहे ना, अत्याधुनिक क्रिकेट आहे आणि यामध्ये तुमच्याकडे जर व्हेरिएशन नसेल तर मग तुमची गोलंदाजी जी नेहमीच धोकादायक ठरते. इथे ऑफ्टमोरनं छेडकाणी झाली असं म्हणायला हरकत नाही. डायरेक्ट हिट जर लागली असती तर क्लोज असू शकला असता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर थोडीशी उशिरानं संतफेकी. बिल्कुल सही कहा आपने अक्षय सर. वेरिएशंस बहुत ज़रूरी है आधुनिक क्रिकेट में, चाहे फिर आप गेंदबाजी की बात करो या फिर बल्लेबाजी की. बल्लेबाजी में भी आपके पास वो वेरिएशंस होने चाहिए, यानी कि कुछ इम्प्रोवाइज शॉट्स भी आपके पास होने चाहिए. आपको सीधे बल्ले से खेलते आना चाहिए, स्लॉग हिटिंग आपको करते आनी चाहिए. तो विविध प्रकार के शॉट्स आपके पास होने चाहिए. उसी तरह से गेंदबाजी की जब हम बात करते हैं तो वो स्लोअर डिलीवरी, सटीक यॉर्कर, अलग अलग प्रकार की गेंदें आपको करती आनी चाहिए. इथे ऑफ्टमोरनं खूप चांगला फटका. बॉल हवेत आहे. इनफिल्डच्या वरनं खेळलाय. त्यामुळे तिथे जर आपण पाहिले तर धावा वाढवण्याची संधी आहे आणि 2 धावा अगदी योग्यतेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. अच्छा शॉट था और फिर से बढ़िया फील्डिंग भी देखने को मिली. पहली गेंद पर भी फाइन लेग की दिशा में 2 रन बचाए गए थे. इस बार कवर्स के ऊपर से खेला था, जानबूझकर हवा में खेला था क्योंकि पावर प्ले चल रहा है, पीछे कोई प्रोटेक्शन नहीं है और थोड़ी जो जगह मिली थी उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज. संकेत पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंडकडे दर्शन गायकवाड. त्यावेळेचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीनं तिथे हाताळला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपर सुमित त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ. या 5 चेंडूनंतर धाफलकावर फक्त 5 धावा. पहिली 4 षटकं या आधीच्या मॅचमध्येही खूप किफायतदार ठरली होती. इथे चांगला फटका डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. ओव्हर दी बॉलर हेड. बॉलला फेकून दिले सीमा रेषा पार. षटकार. और बिल्कुल ओवर पिच गेंद कर बैठे. अभी तक जो ओवर हमने देखा था बहुत अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी हो रही थी. ज़्यादा रफ्तार से तो करते नहीं है संकेत, लेकिन अनुशासन काफ़ी अच्छा दिखाते हैं. लेकिन अंतिम गेंद बिल्कुल ओवर पिच रही जिसका दर्शन ने पूरा फायदा उठाया और बाउंड्री के दर्शन दिए है गेंद को. स्ट्रेट डाउन द ग्राउंड छक्का. पहला सिक्सर इस मैच का. पहले ओवर का खेल समाप्त हुआ. रन संख्या 11 बिना किसी नुकसान के. एक चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. कारण संकेतच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण दिसत होतं. मात्र तिथे चांगला फटका त्याच्या विरोधामध्ये डाऊन द ग्राउंड क्षेत्रात तो फटका खेळला. त्यामुळे सेफ झोन असं म्हटलं जातं. क्रिकेटमधला सर्वात सेफ एरिया आहे आणि तिथे तो षटकार खेचला गेला. और इस मैदान पर हमने देखा है कि कई बड़े बड़े छक्के जहाँ पर ज़्यादा ताकत का इस्तेमाल नहीं हुआ. चांगला बॉल. यावेळेस टप्पा खाल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने कट झाला. फिरवण्याची क्षमता आहे आणि ती इथे दाखवतोय. चेंडूवर फिंगर रोल करतोय, कट करतोय. अजहर आया है गेंदबाजी के लिए, तेलंगाना के खिलाड़ी. और अजहर को पिछले मैच में भी हमने देखा उन्होंने काफ़ी गेंद को टर्न कराया था. हालांकि वो तेज़ भी डाल सकते हैं लेकिन उंगलियां फेरते हुए गेंदों को टर्न कराते हैं. यावेळेस पुण्याच्या एकदा चांगला बॉल तिथे अजहरकडनं पाहायला मिळालाय.
चेंडू टर्न होतोय आणि इथे खराब खराब फिल्डिंग. बॉल सीमा रेषा पार. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि हा चौकार 4. टोटल 5. सिंगल कंप्लीट ही हो गया था. मुझे लगता है कि थ्रो की भी उतनी आवश्यकता नहीं थी, लेकिन थ्रो किया गया इस वजह से क्योंकि बैकअप करने के लिए फील्डर वहां पर थे बॉलर के पीछे, लेकिन उनसे भी थोड़ा सा दूर रहा ये थ्रो. फील्डर ने कोशिश तो भरसक की थी लेकिन रोक नहीं पाए और 5 रनों का तोहफा मिलता हुआ. थोडासा आताताईपणा क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं गेलं ना अजय सर, आताताईपणा हा तुमच्या अंगलट येतो आणि इथे तोच आताताईपणा आपल्याला पाहायला मिळाला. कारण रन कंप्लीट झाली होती. त्यानंतर या पद्धतीच्या थ्रो स्वतःवर संयम हा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे आणि तो स्वतःवरचा संयम राखता आला नाही. हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पंच जय पवार सर इशारा करतात वाईटचा. अतिरिक्त बाहेर निघाला होता टप्पा खाल्यानंतर. डावखुरा हाताचा फलंदाज समोर आहे, त्यामुळे अझरची इथे सत्व परीक्षा है. अक्सर हम देखते हैं लेफ्टी बॉलर के सामने लेफ्टी बैटर जब आता है तो वहां पर जरूर थोड़ा सा मुश्किल रहता है गेंदबाज के लिए. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस बार थ्रू द लाइन लॉफ्ट कर दिया है मिड ऑफ के ऊपर से. दर्शनीय स्ट्रोक दर्शन के बल्ले से 6 रन. अगदी अप्रतिम फटका. फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये परावर्तित केलं. बॉल 6 मध्ये कन्वर्ट झालाय. 23 ऑन बोर्ड. 23 धावा या राफेल कावर. अच्छी शुरुआत देते हुए अपनी टीम को खासतौर पर दर्शन गायकवाड और भी में काफी स्ट्रांग खेल रहे हैं. सामने मजबूती के साथ शॉट्स खेल रहे हैं. इससे पहले ओवर पिच गेंद पर सामने छक्का जड़ा था. आपकी बार लॉन्ग ऑफ की दिशा में लेंथ डिलीवरी को, जबकि उछाल लेकर गेंद थोड़ी सी आ रही थी, लेकिन ऑन द राइज खेलते हुए बहुत ही अच्छा बॉडी बैलेंस मेंटेन रखते हुए दर्शन. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला फटका समोरच्या बाजूने खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. बॉल गेला सीमा रेषा पार. चौकार. क्वालिटी बल्लेबाजी. माध्यमातून मैदानात आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना कमबॅक करावं लागेल, कारण महागडे ठरतंय षटक. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्यानं स्वतःनं जो आताताईपणा दाखवला त्यामध्ये 5 धावा आल्या. त्यानंतर एक षटकार आणि चौकार अशा तब्बल 16 धावा या ओव्हरमध्ये बनल्यात आणि त्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा आहेत. यावेळेस चांगला बॉल पुन्हा एकदा दर्शनला तिथे बंदिस्त ठेवलं, शांत ठेवलं आणि त्यानंतर बॉल जर आपण पाहिला तर विकेटच्या मागे गेला. ओव्हर समाप्त झाली. या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा. अजय सर 13.50 एक योग्य सरासरी या सुरुवातीच्या ओव्हरमध्ये 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. हाँ बिल्कुल, लेकिन मुझे लगता है कि इससे भी थोड़े ज्यादा रन्स बन सकते थे. खासतौर पर अंतिम 2 गेंदें वहां पर वो स्विच हिट का प्रयास क्यों किया गया, मतलब समझ से परे है, क्योंकि सीधे बल्ले से बहुत अच्छे शॉट्स खेल रहे थे. कहीं ना कहीं खुद की एकाग्रता खुद ने ही भंग कर दी और उसी का वो नतीजा था कि अंतिम गेंद भी बल्ले पर ले नहीं पाए. नहीं तो और थोड़े रन्स ऐड हो सकते थे, लेकिन फिर भी 2 ओवर में 27 रन्स और ये देखते हुए कि विकेट नहीं गिरा है वो कहीं ना कहीं प्लस पॉइंट भी है जय मल्हार स्पोर्ट्स के लिए और शुरुआत दमदार है. कारण असं असतं ना की तुमच्या विकेट हातामध्ये असल्या तर मग स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला चांगल्या रन्स मारता येतात आणि इथे जर आपण पाहिलं 27 धावा 2 ओव्हरमध्ये अगदी चांगल्या पद्धतीची फलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर अनुभवतोय. पुन्हा एकदा संकेतला कंटिन्यू केलं गेलंय. ओव्हर नंबर 3 करता तो गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. संकेत पाटील एक अप्रतिम गोलंदाज आहे. वेगवानता आणि त्याबरोबरच व्हेरिएशन अशी सांगड त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि तोच संकेत गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. मालेगावमध्ये क्रिकेटवर किती प्रेम आहे ते अजय सर तुम्हाला या प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. उन्हाचा प्रचंड तडाखा आहे, मात्र हा उन्हाचा तडाखा असल्यानंतरही हे चांगलं दर्जेदार क्रिकेट पाहण्याकरता प्रेक्षक वर्ग इथपर्यंत आलाय. ते सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस त्यांचं स्वागत करणारा हा दर्जेदार फटका बॉल चाललाय सीमा रेषा पार मिड विकेटला क्लिअर करून आला इथे षटकार 6.
सुरुवात या मॅचमध्ये मिळाली आहे. इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला पूर्णपणे चकमा देत हा बॉल विकेट किपर सुमितच्या हातावर गेला. चांगला चेंडू होता, थोडासा खाली राहिला होता. नीचे भी रही और गेंद टर्न भी हुई। बल्लेबाज थोड़े से हक्के बक्के और भौचक के रह गए, अंततः खेलने की कोशिश भी नहीं की थी वहां पर दर्शन ने। यावेळेस चांगला बॉल फुलर लेंथवर चेंडूला पेच केला. एक सिंगल करता कॉल आहे, डिरेक्ट हिट. ती लागली असती तर इथे हा मॅटर क्लोज असता. मात्र काय होतंय तिकडे, अखिलेश सिंग आज त्याचं लक्ष विचलित आहे हे स्पष्ट आहे. गोलंदाजी करताना त्याचं तेवढं नियंत्रण गोलंदाजीवर पाहायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षण करताना जर आपण पाहिलं तर सातत्यानं पंचांकडनं पंजा येतोय. याआधी एक हिट लावली होती, तिथे पंजा आला होता. यावेळेस पुन्हा एकदा सुमित ढेकलेनं हिट लावली. ही हिट जायच होती, तिथे विकेट मिळू शकली असती. मात्र बॅकअपचा खेळाडू त्याच्याकडनं चुकी झाली. बॉल चौकारामध्ये परावर्तित झाला आणि पुन्हा एकदा पंजा आलाय. अच्छा मौका था बैट्समैन को आउट करने का, क्योंकि बिल्कुल सामने तीनों स्टंप्स नजर आ रहे थे, ज़्यादा दूर भी नहीं थे और ऐसे में गेंद स्टंप्स पर लगनी चाहिए थी, लेकिन निशाना चूक गया है। बाल बाल बच गए वहां पर दर्शन, और साथ में 5 रनों का तोहफा मिला है। कल चौके छक्के बहुत देखे हमने, आज भी छक्के काफ़ी देखने को मिले पिछले पारी में, लेकिन आज पंजा भी देखने को मिल रहे हैं। इससे पहले लेग बाइज के रूप में 5 रन मिले थे, ये रन्स दर्शन के खाते में जाएंगे। निश्चित इथे या रन्स दर्शनच्या खात्यामध्ये जातील. चुका होत आहेत क्षेत्ररक्षकामध्ये झालेल्या या चुका इथे कुठेतरी महागड्या ठरू शकतात. कारण रन्स आता चांगल्या बनल्यात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्या 39 आहे विदाऊट लॉस, ते महत्वाचं आहे. तिसरं षटक प्रकारे पथावर असताना यावेळेस दमदार स्ट्रोक, बॉल चाललाय उंच हवेतनं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं सीमा रेषा पार, दमदार तडाखा, षटकार 6. से बाउंड्री के बाहर भेज दी थी, जय नहीं वो छक्का जड़ा था, और अब की बार बिहाइंड स्क्वायर खेला है। नटराज शॉट था, एक पैर पर संतुलन बनाते हुए बाया पैर उनका बिल्कुल हवा में झूलता हुआ था और स्विबल करते हुए जबरदस्त संपर्क गेंद और बल्ले के बीच में शानदार बैटिंग करते हुए जय। यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल मिळाली. सध्याच्या घडीला मी म्हणतो टेनिस बॉल क्रिकेटरच्या मानगुटीवरचं भूत म्हणजे रिव्हर्स. जिथे खूप चांगली बॅटिंग तुम्ही सरळ हाताने करताय, तिथे या पद्धतीचा रिव्हर्स खेळणं कुठेतरी चुकीचं वाटतं मला. अजय सर, ज्या पद्धतीनं हा फटका खेळला गेला. बिल्कुल सही कहा आपने, जरूरत नहीं थी. 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ, स्कोर 46, 46 रन बिना किसी नुकसान के जय मल्हार स्पोर्ट्स. वक्त हो चला है ड्रिंक्स ब्रेक का. अच्छी स्थिति में कही जा सकती है टीम जय मल्हार स्पोर्ट्स. पहले एक मैच उन्होंने भी जीता है और निजाम 11 ने भी एक मैच जीता है. विनर विनर के बीच का ये मुकाबला है. जो भी टीम जीतेगी सीधे क्वालिफाई कर जाएगी महामानव चषक 2025 के सुपर 8 में. कल 2 टीमों ने क्वालिफाई कर लिया है. सबसे पहले पंचशील 11 सोईगांव टीम ने क्वालिफाई किया, उसके बाद शाम के अंतिम मैच को जीतकर सुपर 8 के लिए अपनी जगह पक्की कर ली श्रावणी राजू डेयरी टीम ने. गावदेवी गावठान टीम को परास्त किया था कल के अंतिम मैच में. कल मोहम्मद आमिर 11 को भी हमने एक्शन में देखा था, लेकिन कुछ खास प्रदर्शन उनके खिलाड़ी नहीं कर पाए. हालांकि पहले मैच में उन्होंने भी 8 ओवर में 100 रन बनाए थे, लेकिन गेंदबाजी उस स्तर की रही नहीं जिसकी आवश्यकता थी. आज अलग 4 टीमें खेल रही है, कल अलग 4 टीमें खेलेंगी, परसों और 4 बेहतरीन टीमें आपको एक्शन में नजर आएंगी. यानी कि मनोरंजन का ये पूरी तरह से भंडार आपके लिए लेकर आए हैं महामानव फाउंडेशन मालेगांव. महामानव चषक 2025.
ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर 46 धावा आहेत विथआउट लॉस. नवीन गोलंदाज प्रथमेश ठाकरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय आणि येणं गरजेचं होतं. खूप जास्त रन अजय सर धावफलकावर जोडले गेले. ब्रेक थ्रू की सख्त जरूरत है इस समय निजाम 11 को, उसके लिए प्रथमेश ठाकरे को लाया गया है. लेन डिलीवरी, जोरदार प्रहार किया है, एलिवेशन नहीं है लेकिन आउटफील्ड में तेज ट्रैवल करती है गेंद. यहाँ पर एक रन जरूर मिलेगा. प्रथमेश ठाकरे भिवंडी के वारेट गांव के 24 कैरेट गोल्ड है और कई बड़े बड़े टूर्नामेंट में हमने उनको देखा है, उनका बोलबाला रहा है. आज पिछले मैच में बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला. गेंदबाजी मुझे लगता है अच्छी की थी उन्होंने. 2 ओवर में 20 रन खर्च किए थे और इस मैदान पर आप 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन खर्च करते हो तो कहीं ना कहीं आपने अच्छी गेंदबाजी की है. निश्चित अजय सर, कारण 10 रन पर ओव्हर तुम्ही चांगले गोलंदाज म्हणून जाणले जातात तिथे. इस बार हवाई फायर, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, विकेट मिल सकता है. जी हाँ, जबरदस्त कैच, बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब प्रथमेश ठाकरे आए और विकेट चटकाते हुए. लेकिन यहाँ पर सराहना करनी होगी फील्डर की. निश्चित तिथे प्रथमेशला विकेट करता आणलं होतं आणि योग्य ठिकाणी रोहित परब ज्याला उभं केलं गेलं आणि रोहित परब तिथे अप्रतिम झेल. तर नंतर बॉडीचा बॅलन्स बिघडत होता आणि बॉडीचा बॅलन्स बिघडत असताना त्यानं ज्या पद्धतीनं शेवटच्या क्षणापर्यंत तिथे बाउंड्री रोपवर नजर ठेवली आणि आपल्या स्वतःला बाउंड्री रोपच्या आतमध्ये ठेवलं, ते काबिल तारीफ होतं. एक आउटस्टँडिंग कॅच असं म्हणू शकतो आपल्याला तिथे पाहायला मिळाला रोहित परबच्या माध्यमातून. प्रेजेंस ऑफ माइंड वहां पर देखने को मिला. बहुत मुश्किल रहते हैं इस तरह के कैचेस जब आप बाउंड्री लाइन के करीब रहते हो. पहला झटका लगा है जयमला स्पोर्ट्स को दर्शन के रूप में, लेकिन दर्शन ने अच्छा स्टार्ट दिलाया अपनी टीम को. फ्लाइंग स्टार्ट देने के बाद आउट हुए. कुल मिलाकर 23 रनों की पारी खेली और अब नए बल्लेबाज गौरव सानप मैदान में पहुंचते हुए. गौरव के पास एक अच्छा मौका है, एक बड़ी पारी वे भी खेल सकते हैं क्योंकि प्लेटफॉर्म अच्छा दिया है सलामी बल्लेबाजों ने. निश्चित गौरव सानप मोठ्या फटकांकरता ओळखला जातो. सिन्नरचा सुपरस्टार, सिन्नरला बिलॉंग करतो आणि नेहमीच मैदानाच्या आतमध्ये तो येतो तेव्हा तेव्हा तो षटकार चौकारांची आतिषबाजी करतो. यावर्षी त्याची एक महत्वपूर्ण इनिंग मला पाहायला मिळाली वंजारी प्रीमियर लीग जी नाशिकच्या गोल्फ क्लबवर खेळवली जाते आणि तिथे गौरवनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती अगदी सर्वांनाच अचंबित केलं होतं. खूप मोठं टार्गेट, पायाला क्रॅम्प, मात्र तो क्रॅम्प असतानाही गौरव लढत राहिला आणि शेवटी त्याने अर्धशतक झळकवत ती मॅच जिंकली आणि फायनलचा पारितोषिक जिंकलं होतं. क्या बात है, नेवर से डाई एटीट्यूड उनका वहां पर नजर आया था. डिसेंट हाइट है, मजबूत कदकाठी के बल्लेबाज और बड़े बड़े शॉट्स खेलने की काबिलियत रखने वाले गौरव सानप खेलने के लिए तैयार होते हुए. प्रथमेश ठाकरे अगली गेंद लेकर दाहिने से ओवर द विकेट. लेग स्टंप की दिशा में, लेग स्टंप को छोड़कर जाती हुई गेंद वाइड. बल्ला तो चला दिया था वहां पर कि बैट पर गेंद लगती भी तो वहां पर शायद रन्स मिल सकते थे. हालांकि डिप बैकवर्ड स्क्वायर लेग पर प्रोटेक्शन रखा गया है. फाइन लेग सर्कल के अंदर थोड़ा सा फाइन है. एक शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर है. बैकवर्ड पॉइंट सर्कल के अंदर, एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर, डीप कवर में फील्डर मौजूद है. ऑफ साइड में लॉन्ग ऑफ है, ऑन साइड में लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट. इस बार पीछा किया गेंद का, जोरदार पंच, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर. फील्डर पहुंचे जरूर है लेकिन खराब फील्डिंग. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन और इसके साथ ही अर्धशतक पूरा होता हुआ जय मल्हार स्पोर्ट्स का. आज आज थोडंसं फिल्डिंगच्या माध्यमातून खराब काम अखिलेश सिंग कडनं पाहायला मिळते. एरवी एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्याची गणना आहे. मात्र असं होतं ना अजय सर, एखादा दिवस तुमचा खराब असतो आणि तो दिवस तुमच्या हातामध्ये चेंडू राहत नाही आणि मग चेंडू ही तुमचा पाठलाग सोडत नाही. तुमच्याकडनं खराब कामगिरी होते, सातत्यानं बॉल तुमच्याकडे येत राहतो. अखिलेश सिंग त्याच्या गुणवत्तेबद्दल कोणाच्याही मनात डाऊट नाहीये, कारण ISPL पर्यंत पोहोचलेला खेळाडू आहे. मात्र आज क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून थोडीशी खराब कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळते. देखिए क्रिकेट है, क्रिकेट में किसी से भी गलती हो सकती है. इसी ओवर में एक बेहतरीन कैच भी हमने देखा. ओह व्हाट अ बॉल, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड कर दिया है गौरव को. विकेट का पतन. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान होतो. एक सचिन रमेश तेंडुलकर, आज त्यांचा वाढदिवस आहे, आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. त्यामधला हा परफेक्ट यॉर्कर तिथे पाहायला मिळाला प्रथमेश ठाकरेकडनं. लाजवाब चेंडू, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय फलंदाज बाद. निश्चित कर दिया गौरव सानप को. प्रथमेश ठाकरे ने 52 पर लगा है दूसरा झटका जय मल्हार स्पोर्ट्स को.
मनसुब शाह काफी एंजॉय करते हुए, और अक्सर एंजॉय करते रहते हैं, बहुत ही खुश मिजाज इंसान है, सिटी नाम से काफी फेमस है। कुछ देर बाद शायद उनके द्वारा हमें सिटियां भी सुनने को मिलेंगी। टीम अच्छा खेली है पहला मैच, खासतौर पर जिस तरह से उन्होंने जीता है। इस मैच में जरूर कहीं ना कहीं शुरुआती ओवर्स में सलामी बल्लेबाजों ने तंग किया, पहले 3 ओवर्स में बहुत ही अच्छा खेल जय मल्हार स्पोर्ट्स का रहा है, लेकिन इस ओवर में वापसी करती हुई टीम निजाम 11 नए बैट्समैन क्रीज पर। पहली गेंद उनको मिली है, थोड़ी सी पीछे रखी हुई हुक करना चाहते थे, ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए, बाउंस पर पहुंची विकेट कीपर सुमित के पास और कोई रन नहीं। काटे मैदानामध्ये आहे आणि मानव काटे एक चांगला फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. तो मैदानामध्ये मिडल ऑर्डरमध्ये आलाय. इथे चांगली बॅटिंग करणं हे त्याच्याकरता गरजेचं आहे. बल्ले के टोयन पर लगी और बेहतरीन कैच, कॉटन बोल्ड। प्रथमेश ठाकरे कमाल करते हुए तीसरा विकेट उनके नाम इस ओवर में। लाजवाब गेंदबाजी और उतना ही शानदार कैच। निश्चित ज्या करता प्रथमेशला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं होतं. 6 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे चौथ्या ओव्हरमध्ये प्रथमेश ठाकरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर येणं गरजेचं होतं. कारण जर इथनं एखादा वेगळा गोलंदाज आला असता, जास्तीच्या रन्स आल्या असत्या, तर मग निजाम 11 हा संघ तिथे अडचणीमध्ये येऊ शकला असता. कर्णधाराची तारीफ करेन ज्या पद्धतीनं त्यानं प्रथमेश ठाकरेला यूज केलंय. या आधीच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हर करता प्रथमेशला राखून ठेवलं होतं आणि तिथे प्रथमेशनं शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स रोखल्या, विकेट मिळवली आणि त्यामुळे ती मॅच जिंकता आली. इथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य ठिकाणी प्रथमेशचा यूज केलाय. जिथे खूप जास्त रन्स बनल्या होत्या तिथे विकेट मिळवण्याकरता बोलवलं गेलं आणि त्या प्रथमेशनं विकेट मिळवून दिल्यात. और महज 6 रन इस ओवर में खर्च किए गए हैं, 3 बल्लेबाजों को आउट करने में कामयाब हुए हैं प्रथमेश ठाकरे। एक ऐसे विकेट पर जहां पर कहीं ना कहीं औसतन एक ओवर में 12-13 रन बन रहे हैं लगातार, वहां पर आप 6 रन देकर 3 विकेट चटकाते हो तो कहीं ना कहीं ये बहुत बड़ी उपलब्धि है। ये किसी करिश्मे से कम नहीं माना जाएगा। जबरदस्त वापसी यहाँ पर निजाम 11 की। 4 ओवर का खेल समाप्त, स्कोर 52 रन 3 विकेटों के नुकसान पर। पहले 3 ओवर्स में 46 रन स्कोर बोर्ड पर थे, कोई भी विकेट नहीं गिरा था और लग रहा था कि कहीं ना कहीं जय मल्हार स्पोर्ट्स 80-90 तक पहुंच सकती है। लेकिन अब 80 तक पहुंचना है तो बहुत ही बेहतरीन बैटिंग यहां से करनी होगी, क्योंकि अब सिर्फ 12 गेंदें पारी में शेष है। नए बल्लेबाज क्रीज पर इस समय नॉन स्ट्राइकर थे इन पर नवनाथ आठवले आए हैं। अजहर के नए ओवर की पहली गेंद खेलना चाहते थे स्क्वायर लेग पर, गेंद पीछे निकल गई है, शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी से रुकी नहीं और गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। लेग बाइस का इशारा करते हुए अंपायर जय पवार। आज तिथे अखिलेश सिंगचा पिछा चेंडू सोडायला तयार नाहीये. जिथे जिथे अखिलेश सिंग तिथे तिथे बॉल, असं चित्र सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि अखिलेशच्या हाताला आज चेंडू लागत नाहीये. चेंडू बहुधा लाचतोय त्याला पाहून. अखिलेश सिंग आला की तो त्याला हुळकावणी देण्याकरता तयार होतोय आणि त्याला हुळकावणी देत तो सीमारेषा पलीकडे जातोय. होतं खूप साऱ्या खेळाडूंबरोबर होतं. तो दिवस आज अखिलेशचा आहे असं म्हणायला हरकत नाही. कभी कभी हो जाता है, गेंद आपका पीछा ही करती है। स्विंग एंड मिस, लगातार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अच्छी लेन पर गेंदबाजी, थोड़ा सा आगे रखा था और अच्छे पेस के साथ गेंदों को बाहर की तरफ कट कराते हैं दाहिने हाथ के बैट्समैन के विरुद्ध, खासतौर पर अजहर। याच करता अजहरला ओळखलं जातं. चेंडूला कट करणं, टर्न करणं, आपल्या बोटांची जादू त्या फलंदाजाला दाखवणं आणि ते दाखवतोय तो. इस बार स्विच हिट का इस्तेमाल करते हुए जय, और गेंद गैप में ट्रैवल हो रही है, फील्डर काफी दूर से प्रयासरत, अच्छी कोशिश थी, हाथ से भी लगी लेकिन निकल गई बाउंड्री के बाहर। 4 रन। फील्डिंग मध्ये थोडीशी खराबी आज जरूर पाहायला मिळाली आहे निजाम 11 कडनं. यावेळेस जर आपण पाहिलं तर इथे बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. टीमची रिएक्शन जर आपण पाहता तर तिथे बॉल स्टॉप करावा अशी अपेक्षा होती. धावसंख्या जर आपण पाहिली 60 धावा 3 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम जय मल्हार. अक्षय सर, जय मल्हार के पास बॉलिंग भी अच्छी है, पहले मैच में देखने को मिला था जिस तरह से उन्होंने मात्र 55 रनों तक सीमित रखा था विपक्षी टीम को। ओह व्हाट अ शॉट, ये अद्भुत है, ये अकल्पनीय है, ये अविश्वसनीय है। जय के बल्ले से सिक्सर। सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. प्रतिम, जबरदस्त फटका, षटकारामध्ये परावर्तित केलाय. 6
जय 28 पर बैटिंग कर रहे हैं। इस बार मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में है लेकिन फील्डर थोड़े दूर है। बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में सर्कल में कोई खिलाड़ी नहीं था। डीप में से फील्डर पहुंचे गेंद पर, तब तक 2 रन पूरे करते हुए जय गायकवाड़ अच्छी पारी के लिए 30 पर पहुंच चुके हैं। स्कोर 68 रन 68। 5वें ओवर का खेल प्रगति पर 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं। चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 13-14ची सरासरी जर तुम्ही प्रत्येक षटकागणिक अधोरेखित करताय म्हणजे तुम्ही चांगली बॅटिंग करताय। 13-14च्या सरासरीने जर धावा उभ्या राहिल्या तर निश्चित इथे अडचणी निर्माण होतील। मात्र या दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट तो फसलाय, कारण आठवड्यातनं एकदाच रविवार येतो। रोज रोज रविवार एन्जॉय करण्याचा प्रयत्न कराल तर मग ते तुमच्या अंगलट येऊ शकतं, आणि तेच आलंय इथे फलंदाज जय गायकवाडच्या माघारी परतावं लागतंय। विकेट मिळतीये खेळाडूबाद। अजहर ने विकेट प्राप्त कर लिया है और अच्छा बैटल चल रहा था जय और अजहर के बीच में। आखिरकार आखिरी हंसी तो किसने, गेंदबाज ने, लेकिन जय ने अपना काम बखूबी से अंजाम दिया है। अच्छी पारी खेलने के बाद पवेलियन में लौटते हुए कुल मिलाकर 30 रनों का योगदान दिया। इससे पहले उनके पार्टनर दर्शन गायकवाड़ ने 23 रनों की पारी खेली थी। तो प्रारंभिक बल्लेबाजों ने अच्छा योगदान दिया है। मिडिल ऑर्डर के बल्लेबाज अभी तक उतना अच्छा योगदान दे नहीं पाए हैं। चौथे विकेट का पतन, रन संख्या 68। नए बल्लेबाज किरण खोबरे ने बॉलिंग क्या लाजवाब की थी पहले मैच में, लेकिन इस मैच में बल्ले से भी उनको जलवा दिखाना होगा। अगला मैच देखना मत भूलिएगा, महामानव चषक 2025 में दूसरे दिन का नॉकआउट मुकाबला पहला। इससे पहले जो मैचेस हमने देखे वो लीग मैचेस, ये भी हालांकि वो भी लीग मैच ही रहेगा लेकिन नॉकआउट मैच है। जीतने वाली टीम आगे बढ़ेगी, हारने वाली टीम टूर्नामेंट से बाहर हो जाएगी। मुकाबला रहेगा महाराणा केकेआर छत्रपति संभाजीनगर और सद्दाम 11 येवला के बीच में। दोनों टीमों के कैप्टन, आपसे रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। रोहित परब आक्रमण पर आते हुए, आखिरी ओवर की शुरुआत होने जा रही है। 68 रन बने हैं। अक्षय सर, क्या प्रेडिक्ट कर सकते हो आप, कितने स्कोर तक पहुंच सकती है टीम? 68 धावा धाफलकावर आहेत। मात्र रोहित परब या खेळाडूला विसरून चालणार नाही। गतवर्षी महामानव चषकचं अंतिम षटक आणि त्यामध्ये त्यानं जी केलेली गोलंदाजी होती ती प्रत्येकाला ज्ञात आहे। मॅन ऑफ द मॅच राहिले होते शेवटच्या फायनलच्या मॅचचे, आणि ती रोहित परब गोलंदाजीच्या ट्रॅकवर आल्यानंतर पहिलाच बॉल क्लीन बोल्ड फलंदाज बाद। कमाल की गेंद और कमाल की शुरुआत इस आखिरी ओवर की रोहित परब द्वारा। रोहित ने कैच भी लाजवाब लपका था, और वो कैच कहीं ना कहीं इस पारी में थोड़ा टर्निंग पॉइंट रहा मुझे लगता है, क्योंकि दर्शन का वो कैच था। यदि वो कैच नहीं लपका जाता तो शायद वो 6 रन भी मिलते, और दर्शन जिस तरह से खेल रहे थे और ज़्यादा रन्स हमें देखने को मिल सकते थे, लेकिन उनके आउट होने के बाद पारी थोड़ी सी लड़खड़ा गई। मुख्य प्रवेशद्वार जो आहे तिथे एक रिक्षा उभी आहे, ती प्रवेशद्वाराच्या बाजूला लावायची। प्रवेशद्वारामध्ये रिक्षा उभी करू नका, विनंती करतोय तिथे। धन्यवाद। सटीक यॉर्कर के साथ शुरुआत की है अपने ओवर की रोहित परब ने। नए बल्लेबाज सागर बोर्ड के कप्तान आए हैं बल्लेबाजी के लिए। कप्तान चाहेंगे कि इन 5 बची हुई गेंदों का अच्छा इस्तेमाल किया जाए, कम से कम 2 बड़े हिट्स आए, ताकि जो 80 की हम चर्चा कर रहे थे वो 80 का आंकड़ा छुआ जाए। निश्चित हे बॅटल रंगण्यासारखं आहे, कारण एका बाजूनं रोहित परब, दुसऱ्या बाजूनं सागर बोडके, नाशिक जिल्ह्याचे 2 सुपरस्टार, मी म्हणतो आयकॉन खेळाडू जे एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत। रोहित परब आणि सागर बोडके या दोघांमधलं बॅटल ते निश्चित रंगतदार असू शकतं। जहां एक दूसरे की खामियां खूबियां अच्छी तरह से जानते हैं दोनों खिलाड़ी। शॉर्ट बॉल पुल किया है, गेंद आसमान में खड़ी हो गई है, फील्डर गेंद के नीचे नहीं पहुंच पाए, काफी दूर रह गए हैं डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में। ओहो, जोखिम था इस रन में, लेकिन अच्छी दौड़ विकेटों के बीच में 2 रन्स कंप्लीट। आपण योग्य संबोधलं, दोघांमध्ये क्षमता आहे किंवा दोघांना एकमेकाचे जे काही पैत्र आहेत ना ते ठाऊक आहेत, त्यामुळे हा खेळ खूप चांगल्या पद्धतीचा होईल। आणि तेच चित्र होतं। या बॉलवर थोडासा शॉर्ट ऑफ लेन बननं बॉल उडवण्याचा प्रयत्न केला, तिथे पुलचा प्रयत्न फसला, विकेटची संधी होती, मात्र क्षेत्ररक्षक दूर राहिला। हवा थोड़ी सी शांत होती हुई इस समय। यॉर्कर की कोशिश, ग्लांस कर दिया है, लेकिन पीछे फील्डर है शॉर्ट फाइन लेग पर, फील्डर को बीट नहीं कर सके, केवल 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ जय मल्हार स्पोर्ट्स का 71 रन 4 विकेटों के नुकसान पर। अब मात्र 3 गेंदे पारी में शेष। धाव संख्येला रोखलंय असं म्हणायला हरकत नाही। चांगली गोलंदाजी केली आहे रोहित परबनं या ओव्हरमध्ये आतापर्यंत। फक्त 3 धावा दिल्या 3 बॉलमध्ये।
चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक जे कमी धावसंख्येचं असायला हवं होतं, निजाम 11 करता आणि ते चांगलं षटक सध्या रोहित परब हाताळतोय. इस बार शॉर्ट पिच गेंद, अब की बार जबरदस्त करारा पुल शॉट, हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद मैदान के बाहर, सिक्सर. याला म्हणतात कॉमेंटेटर्स कर्ज. आतापर्यंत आपण रोहितची तारीफ करत होतो आणि ती तारीफ त्याला रास आली नाही. यावेळेस अगदीच अक्कूटप्प्याचा बॉल होता आणि त्यावर एक धमाकेदार पुल आपण जो मैदानाच्या आतमध्ये पाहिला. किरण खोबरे, त्याची गुणवत्ता संपूर्ण नाशिक जिल्ह्याला ठाऊक आहे. कारण नाशिक जिल्ह्यात ज्याही लीग स्टेजच्या स्पर्धा होतात, ज्याही लीग फॉर्मॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धा होतात, प्रत्येक स्पर्धेचा आयकॉन खेळाडू किरण खोबरे हा फिक्स आहे. 77 पर 5 इस समय जयमल लाल स्पोर्ट्स. अगली गेंद लेकर गेंदबाज रोहित. ये बेहतर लेंथ है, बेहतर गति भी थी और तेज किया, एंगल बनाया और बीट किया बैट्समैन को. अच्छी नोकझोंक चल रही है दोनों खिलाड़ियों के बीच में. निश्चित चांगलं क्रिकेट दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एक बॉलवर किरण खोबरेची छाप होती, मात्र त्यानंतर रोहित परब त्यांना आपली गुणवत्ता दाखवली आणि या डावाचा शेवटचा बॉल करण्याकरता सज्ज होतोय. रोहित परब राइट आर्म राउंड द विकेट. हेलीकॉप्टर उड़ाया है बहुत तेज, गोली की रफ्तार से लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, फ्लैट 6. ग्रेट फिनिश बाय किरण खोबरे. लाजवाब, काबिल तारीफ फटका, दर्जेदार स्ट्रोक तिथे किरण खोबरेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. 83 धावा 6 ओव्हरच्या मॅचमध्ये धावफलकावर लागल्यात. म्हणजे आता 7वी परीक्षा आहे ती फलंदाजीची. दुसऱ्या डावात 84 धावा तुम्हाला धावफलकावर जोडायच्या आहेत आणि या 84 धावा कशा पद्धतीने जोडल्या जातील हे ऐकवण्याकरता शुभम आहिरे आपल्यासोबत मायक्रोफोनवर असतील. मात्र शुभम यांना विनंती करेन, पहिल्यांदा टॉस बॉक्समध्ये आपण जोडायचंय, जिथे 2 कर्णधार ते आपल्यासोबत जॉईंट होतील आणि नाणेफेक होईल आणि तदनंतर जशी सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा शुभम ते आपल्यासोबत जॉईंट होतील. धन्यवाद. धन्यवाद अक्षय सर आणि धन्यवाद अजय सर. दोघांनी खूप छान पद्धतीने या मॅचला कव्हर केलंय, खूप छान पद्धतीने वर्णन केलंय. ठीक आहे. महत्वपूर्ण सामना आहे. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल, जो हारेल त्याला अजून एका विजयाची प्रतीक्षा असेल. जिथंच 84 हा अंक सेट झालाय मित्रांनो. 84 या अंकाची लढाई आपल्या भेटीला येते. चेंडू आहे 36 बॉल 84 रन असं या मॅचचं समीकरण आहे. जिथंच
36 बॉल 84 या अंकाची लढाई लढण्यासाठी मैदानाच्या आज जर का आपण पाहिलं तर भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली फलंदाज सुमित ठेकले आपल्याला फलंदाजीसाठी आलेलं पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीला मनमाडचा टायगर मनमाडचा शहिनशाह मनसुफ शाह हे दोघे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आता स्ट्राईक चेंज केली आहे. मनसुफ शाह यांनी स्वतःजवळ स्ट्राईक घेतली आणि सुमित ठेकले नाव स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहे. निश्चितच बॅटल असेल आणि गोलंदाजी मार्गवर आपण पाहत आहोत सागर बोडके. फील्ड जर का आपण पाहिली तर मनसुफ शाह याच्यासाठी फील्ड आपण पाहू शकतो. एक लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक सेट केला जातोय तर एक डीप मिड विकेट ला क्षेत्ररक्षक सज्ज केला जातोय. हा सन्मान त्यांच्या प्रामाणिकपणाचा आहे. हा सन्मान त्यांच्या तत्परतेचा आहे. आपण जर का पाहिलं तर प्रथमतः महामानवांचं इथे शुभ आशीर्वाद घेतला जातोय. महामानवांचं इथे पूजन केलं जात आहे. त्यांना पुष्प वाहून या स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद त्यांच्या माध्यमातून मागितले जात आहे. जय स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर शिक्षण महर्षी महात्मा फुले, त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघही महामानवांना ते पुष्पहार अर्पण करून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले जात आहे. त्यांचे पूजन केलं जात आहे. की ज्या मित्रांनी महामानव फाउंडेशनने अथक प्रयत्न घेऊन अथक मेहनत घेऊन रात्र पहाट करून ज्या विचारानं ज्या आत्मीयतेनं हा चषक ही स्पर्धा भेटीला आणली आहे त्या स्पर्धेला यश मिळो हाच आशीर्वाद इथे अर्जुन नाडा यांनी महामानवांकडे घेतलेला आहे. आणि निश्चितच ती यशोगाथा नव्यानं लिहिली जाणार आहे. हीच अपेक्षा अर्जुन नाडा यांच्या वतीने घेतली जाते. आपण पाहत आहोत महामानव फाउंडेशनच्या वतीने अर्जुन नाडा पगारे यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती संपन्न होत आहे. मी संपूर्ण महामानव फाउंडेशन मालेगावच्या टीमला विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन एक प्रेमाची आपुलकीची मायेची शॉल आणि एक आठवण म्हणून महामानव फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधानाचं प्रतीक आणि अर्थातच भारतीय संविधानाचं सन्मान चिन्ह इथे दिलं जात आहे. आणि हा शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती संपन्न होतोय. तिथंच अर्जुन नाडा पगारे यांच्या माध्यमातून अखंड देशभर, अखंड राज्यभर, अखंड जिल्हाभर
खूप सारे कार्य समाजाप्रती, समाजाच्या तत्परतेप्रती, समाजाच्या कल्याणासाठी होत असतात. त्या कार्याचा आणि अर्जुन दादा पगारे तुमचा हा शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती संपन्न झाला. येस, सामन्याकडे वळतोय, मॅच ऑन करायची आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. चितच जर का आपण पाहिलं तर 84 हा अंक सेट आहे. 84 या अंकाची लढाई आपल्या भेटीला येते. पहिला बॉल, ओहो, पहिलाच बॉल खोदून काढलाय, खोलवर टाकलेला बॉल दांडूने विटीला खोललाय आणि चेंडूला पाठवलाय सरळ डाऊन ग्राउंड क्षेत्रात. धावा येतील 4 चौकार. त्यामुळे मनसुख शाह यांनी स्वतः जवळ स्ट्राईक घेतली आहे. कारण त्यांच्या साथीला जर का आपण पाहिलं तर भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचे बाहुबली फलंदाज सुमित ढेकले असताना देखील त्यांनी स्वतः जवळ स्ट्राईक घेतलं. कारण अभ्यास आहे. ज्या क्रिकेटच्या पुस्तकांचा अभ्यास करून ठेवलाय त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी खंबीर आहे. माझ्याजवळ तो आत्मविश्वास आहे. यामुळे मी स्ट्राईक घेतोय आणि हे छाती ठोकून मनसुख सांगताय. पहिल्या बॉलवर आक्रमण चढवलंय. पहिल्या बॉलवर चौकाराचा हुंकार आलाय. स्लोवर बॉल, फटका फसलाय, झेल टिपला जाईल का पाहूयात. येस, इथे प्रत्युत्तर दिलंय. थाईज मांडी ठोकून सेलिब्रेशन केलं जात आहे. चौकारानंतर इथे बळीची टाळी. मनसुख शाह बॅक टू द टेक आउट. ओटी यू डी जय. निश्चितच आपण जर का पाहिलं तर पहिल्या बॉलवर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खोदून काढलेला चौकार पाहिला. त्यानंतर मात्र फिंगर्स रोल केली, स्लोवर गतीने एक फ्लाइट लेग ब्रेक टाकला. तिथे पुन्हा एकदा कव्हर्सला क्लिअर करण्यासाठीचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला मनसुख शाह यांच्याकडून, परंतु फटका फसला. अक्षय पवारनं तो झेल टिपलाय आणि त्यांना माघारी पाठवलंय. मात्र आता खेळपट्टीवरती जॉईंट होत आहे मिस्टर लीग मनोज नाना जाय भावे. हो, वेगवान टाकलेला बॉल, अगदी बुंद्यातला बॉल, अगदी खोलवर टाकलेला बॉल डायरेक्ट हिट राहिला असता तर मग काहीतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र इथे फलंदाज बचावलेत. एक सिंगल आली आहे. सिंगलला स्ट्राईक रोटेट होईल आणि आता बॅटिंग स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांची कालपासून मालेगावच्या कोपऱ्या कोपऱ्यात चर्चा केल्या जात होत्या, अर्थातच सुमित ढेकले आपल्याला बॅटिंग स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत. मात्र चर्चा केली गेली आहे अक्षयची आणि सागर बोडकीची काहीतरी चर्चा झाली आहे. त्या चर्चेला कशा पद्धतीने रूपांतरित केलं जाईल ते देखील पाहण्यासारखं आहे. फिश बॉल आहे, फुल करण्याचा प्रयत्न केला गेला, प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटच्या आतल्या कडेला तिथे स्पर्श केलाय. मिच ऑनचा खेळाडू चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडूला हाती घेतोय, मात्र फेकतोय. तिथे एक धाव घेतली जाते. मित्रांनो, अक्षय पवार या नावाचा खेळाडू जर का आपण पाहत आहोत तर निफाड जय मल्हार निफाड या संघात खेळत आहे. परंतु अक्षय पवार हा खेळाडू असा आहे की हा नाशिक जिल्ह्यातला एकमेव असा खेळाडू आहे की तो भारताच्या डिंग डॉंग या संघात खेळून आलेला आहे. खऱ्या अर्थानं निफाड तालुक्याला बिलॉंग करणारा, निफाड तालुक्यातल्या अगदी छोट्या गावातला हा मुलगा आहे. परंतु भारतातल्या डिंग डॉंग नावाच्या एका मोठ्या संघात त्याला खेळण्याचा अनुभव आहे. असा अक्षय पवार आपल्याला मिड ऑफला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. हो, लॉब केलाय बॉल. बिंग 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 बिंगरी 6 डीजे.
झाली, स्वतःजवळ स्ट्राईक मिळाली आणि या ओव्हरपिच बॉलला योग्य जागा दाखवली. अजून एक वॉट अ शॉट, नो लुक फटका, डीप स्क्वेअर लेगला क्लिअर केलाय. एक टप्पा घेतलाय, मात्र टप्प्यात आलाय तर कार्यक्रम लावलाय. धावा इथे 4 येतील. या षटकात 1 विकेट आली आहे. निश्चितच ज्या अक्षय पवार या नावाची मी चर्चा करत होतो, निफाड तालुक्यातल्या खेडले जुंगे या छोट्या गावातला खेळाडू आहे. परंतु कृष्णा सातपुते असतील किंवा त्यांचा डिंगडॉंगचा संघ असेल, त्या एवढ्या मोठ्या डिंगडॉंगच्या संघात खेळण्याचा त्या खेळाडूजवळ अनुभव आहे. आणि या खेळाडूला त्या संघात स्थान का दिलं गेलं होतं, इतिहासातली घटना असेल, इतिहासातली गोष्ट असेल तरी देखील या खेळाडूला त्या संघात स्थान का दिलं असेल, तर तो दमखम, तो अनुभव, ते स्किल, ते कौशल्य त्याच्या खेळात, त्याच्या रक्तात आपल्याला पाहायला मिळतं. आत्ताच मागच्या महिन्यात लासलगाव येथे झालेल्या सोनियाताई होळकर चषकात या खेळाडूच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटमधला एक वेगळा विक्रम आहे. सलग 10 बॉलमध्ये 10 चौकार या खेळाडूने मारली आहेत. ओहो, फटका फसलाय का पाहावा लागेल. झेल टिपण्यासाठी गौरव, झेल टिपला गेलाय. येस, झेल टिपला गेलाय. मात्र इथे आस आहे, अपेक्षा आहे, प्रेक्षक राजा इथे सांगतोय की झेल टिपला गेलाय. मात्र सुमित ठेकले सरप्राईज आहेत, आश्चर्यचकित आहेत. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते, टीव्ही अंपायर्सकडे विचारणा केली जाते. पाहुयात निर्णय काय येतोय. परंतु आज मात्र सुमित ठेकले त्यांना काहीही सर्वोत्कृष्ट फटकेबाजी करता आलेली नाही आहे. त्यांच्या बॅटने आज प्रेक्षकांना नाराज केलाय. त्यांनी आज नाराज केलाय. काल दिवस आणि कालचा दिवस आणि आजचा दिवस सुमित ढेकले या नावाची चर्चा संबंध मालेगावच्या कानाकोपऱ्यात राहिली होती. परंतु सुमित ढेकलेच्या बॅटमधनं पाहिजे तितके मोठे स्ट्रोक आलेले नाहीयेत. बाद व्हावं लागतंय. फटका फसलाय, एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं, चेंडू जास्तीचा काळ हवेत ट्रॅव्हल करत होता. त्यामुळे निश्चितच गौरव सानप यांना डाऊन द ग्राउंड क्षेत्रात झेल टिपण्यासाठी थोडंसं सोपं गेलं. अवघड होता, परंतु अवघड झेलला सोपं बनवलं गौरव सानपनं. निश्चितच पाहूया, टीव्ही अंपायर्सकडे विचारणा केली जाते. टीव्ही अंपायर्सचा निर्णय काय येतो ते देखील पाहण्यासारखं राहील. लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे प्लीज. आणि एस कदाचित सुमित स्वतः बाहेर आलेत. अर्थातच तिकडून निर्णय आलाय. SOUT आउट आहेत. सुमित माघारी आलेत. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज माघारी जातोय. तर दुसरा अजून एक तुफानी वादळ मैदानाच्या आत दाखल होत आहे. मॅन फ्रॉम फैजपूर मोईन मैदानाच्या आत दाखल होत आहेत. पाहूयात मोईन आणि मनोज राणा यांची जोडी या धावफलकाला, या रन चेसला कशा पद्धतीने सांभाळतात ते. जाऊयात पुन्हा एकदा DJ रुद्रा यांच्याकडे.
अक्षय पवार आला आणि अक्षय पवार मोठा बळी खेळून गेलाय. स्मिथ ढेकले यांना बाद करण्यात त्याला यश मिळतोय. तर पाहूयात आता मोहम्मद मोईन बॅटिंग स्ट्राईकवर आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. लिव्हरपूल टॉस बायडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. निश्चितच आउटसाइड ऑफ स्टंप आहे, कुठली शंका नाहीये. या कडे पंचाडी दोघे आत बाहेर काढले तरी या चेंडूला दंडित केला. व्हाईट बॉल, एक अवांतर धाव येईल. या अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धाव फलकावर लागताय. मात्र जर काही ही मॅच आपण पाहिली 29 बॉल 67 ची आवश्यकता आहे. एवढी सोपी ही मॅच नसेल, परंतु निजाम 11 या संघात 1 से 1 ऑलराऊंडर खेळाडू, 1 से 1 तडाखेबाज फलंदाज अवेलेबल आहेत. परंतु त्यांचा फायदा कसा घेतला जाईल ते पाहण्यासारखं आहे. हो हो, इथे मात्र पंचांचा निर्णय वाईटचा आहे, परंतु हताश निराज इथे फलंदाज पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय, रेफरल मागितलाय. वाईट साठी पाहूयात. पुन्हा एकदा टीव्ही अंपायर्स कडे जावं लागेल, पुन्हा एकदा विचारणा करावी लागेल वाईट आहे की नाही आहे याच्यासाठी. पुन्हा एकदा इथे टीव्ही अंपायर्स आपल्याला अगदी काही क्षणात तो निर्णय कळवतील. येस, इट्स अ वाईट बॉल. वाईट आहे तर वाईट आहेच आणि पंचांचा निर्णयावर कायम ठेवलंय. लागोपाठचे 2 वाईट आपल्याला पाहायला मिळतात आणि या लागोपाठच्या 2 वाईटने धावफलक पुढे जात आहे. एडीन 18 धावा, 29 बॉल आणि 66 ची आवश्यकता आहे. इथून पाहूयात 29 बॉल 66 धावा कशा पद्धतीने काढल्या जातील, कशा पद्धतीने बनवल्या जातील. पुन्हा एकदा अक्षयचा बॉल मोहम्मद मोईन याच्यासाठी. हो, बॅट चालवली आहे. बॅटचा फ्लो अगदी तगडा, अगदी पवन चक्कीच्या पात्याप्रमाणे वरून खाली वरती फिरते बॅट, गरगर फिरते बॅट, परंतु बॅटला सलामी ठोकत चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती लागतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळतोय. मेहनत घेतली जाते. यष्ट्यांच्या मागे उभा असलेला नवनाथ हडवळे असो किंवा स्वॅट पॉइंट लेगला उभ्या असलेला सागर बोडके असो, उकडण्याचा प्रयत्न. हो, सॉफ्ट डिसमिसल. इथे मात्र शिट्टी वाजली आहे. मोहम्मद मोईन यांना माघारी जावं लागेल. 3ऱ्या विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद. OTU DJ. होणाऱ्या सामन्यासाठी दोघेही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीच्या कक्षासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. नाणेफेकीसाठी एका बाजूला आहे सद्दाम 11 येवला, तर एका बाजूला आहे येस महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर. या दोघेही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाला जॉईन करायचं आहे. लवकरात लवकर प्लीज. आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते तुमच्या मॅचचा, तुमच्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. प्रथमेश ठाकरे. ओहो, हेलिकॉप्टर लॉन्च केले सीमा पार. आल्या आल्या षटकाराची हुंकार, छाती ठोकून सांगितलंय खेळ अजून खल्लास नाहीये, कारण मी या चौथ्या चेंडूवर आलाय बिग हिट. प्रथमेश ठाकरे. ओहो, वॉच अ शॉट. चेंडूने घेतली उंच भरारी, फटका मारलाय. लई 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 लईच भारी. 6 DJ.
जिथे ची आवश्यकता पाहूया 24 बॉल 50चं समीकरण 24 बॉल 50चं कोड कसं सोडवलं जातं ते पुन्हा एकदा नाणेफेकीचा कॉल आहे सद्दाम 11 येवला अँड महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर प्लीज यायचंय दोघे कर्णधारांनी व्यासपीठावर यायचंय प्लीज चलो सद्दाम 11 येवला या सगळ्याच्या कर्णधारांना विनंती आहे निश्चितच मी अर्जुन नाना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा नाणेफेक संपन्न करायचा आहे इथेच शुभ हस्ते नाणेफेक केला जातो एका बाजूला आहे सद्दाम 11 येवला एका बाजूला आहे महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर महाराणा KKR छत्रपती संभाजीनगर इज द कॉल कॉइन उडवायचा आहे हेड इज द कॉल अँड येस हेड्स इट इज नाणेफेक जिंकलेला आहात नाणेफेक जिंकून काय निर्णय घेतलाय आम्ही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणार आहोत नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय मागची मॅच हरावी लागली आहे कसं वाटतंय माहोल कसा आहे इथलं आयोजन कसं आहे माहोल तर खूप छान आहे आयोजन पण जबरदस्त आहे जे तुम्ही बिगर एंट्री व्हिजिट टूर्नामेंट घेतलंय त्यामुळं अजूनच चांगलं झालंय आता या मॅचला बघू आता चांगलं मागच्या वेळेस आम्ही पहिले बॅटिंग करून कमी रन झाले त्यावेळेस चेसिंग करू आणि बघू काय होतं पुढं निश्चितच अर्जुन नाना एक छोटंसं मत घेऊयात निश्चितच माहिती आहे की फार वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपलब्ध झालेला आहात खऱ्या अर्थानं कसं वाटतंय कशा पद्धतीनं हे ऑर्गनाईज केलं गेलेलं आहे कशा पद्धतीनं हे आयोजन केलं गेलेलं आहे मित्रांना काय संदेश द्याल कसं मार्गदर्शन कराल खूप भारी वाटलं आणि महामानव चषक आणि मानव फाउंडेशनच्या वतीने सर्वात प्रथम तर मी हे म्हणाल का बा फ्री एंट्री केलेली आहे त्याच्यामुळे तर मी खरंच तुमचं अभिनंदन करायला आभार मानल आणि या महामानव चषकसाठी आलेल्या सर्व टीमचं मी हार्दिक स्वागत कराल आणि त्यांना बेस्ट ऑफ लक आणि हा महामानव चषक आपण आपल्या टीमनी कशा पद्धतीने चांगलं खेळून आपण ही स्पर्धा जिंकावी अशा मी तुम्हाला शुभेच्छा आणि पुढच्या वाढवाढीच्या शुभेच्छा देतो आणि 2 मिनिटं मी बोलतो का काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झालेला आहे ज्या अतिरेकी हल्ल्यामध्ये जे आपले भारतीय बांधव मृत पावलेले आहे त्यांच्या आत्म्यात शांती लावण्यासाठी आपण फक्त जिथं असेल तिथं जागेवर 2 मिनिटं फक्त स्तब्ध उभे राहावे अशी मी विनंती करतो निश्चितच मॅच स्टॉप करायची मॅच थांबवायची आहे मैदानाच्या आतच मॅच थांबवायची आहे 70-70 लाईव्हच्या माध्यमातून निश्चितच परवाच्या दिवसापासून आपण पाहत आहोत पूर्ण देश हळहळ व्यक्त करतोय प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक संतापजन्य एक चित्र तयार झालेलं आहे पहलगाम इथे निश्चितच जो आतंकवादी भ्याड हल्ला झालेला आहे तिथे मृत पावलेल्या प्रत्येक भारतीयाला श्रद्धांजली देण्यासाठी महामानव फाउंडेशनच्या वतीने इथे 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून सर्वांनी ही श्रद्धांजली व्हायची आहे निश्चितच ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि अशी कृत्य भारतात घडणार नाहीत यासाठी निश्चितच सतर्कतेने पावलं उचलावीत ही आमच्या वतीनं अपेक्षा असतील धन्यवाद अर्जुन नाना वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपलब्ध झालात अशाच पद्धतीने तुम्ही मालेगावात येत राहो आणि निश्चितच मालेगाव क्रिकेटसाठी तुमचा वेळ तुम्ही देत राहो याच आमच्या वतीने अपेक्षा असतील सामन्याकडे वळतोय 3 बॉल 3 बिग हिट आपल्याला मनोज राणा जाय भावे यांच्या बॅट मधनं पाहायला मिळत आहेत मित्रांनो मात्र या मॅचला कलाटणी देणारी बॅटिंग चालू आहे किरण खोबरे यांच्या विरोधातला आक्रमण चालू आहे चितच किरण खोबरे या नावानं वेगळी ओळख तयार केली आहे कधी किरण खोबरे 2 दिवसापूर्वी यांच्यावर भारी ठरतो तर कधी त्यांच्यावर किरण खोबरेवर आता मनोज राणा भारी पडतोय यालाच क्रिकेट म्हणतात कधी तू कधी मी कभी तेरी कभी मेरी
कधी तुझं कधी माझं. चितच हा खेळ असाच आहे, या खेळाची कहाणी अशीच आहे. त्या कहाणीचे कोणी नायक ठरतात तर त्या कहाणीचे कोणी खलनायक ठरतात. 52 धावा फलकावर 21 बॉल 32 ची आवश्यकता. चितच 21 धावा 21 चेंडू 32 ची आवश्यकता आहे. 21 बॉल 32 या कोड्याला कशा पद्धतीने सोडवलं जाईल, कारण ही मॅच अजूनही संपलेली नाहीये. हो, खोलवर टाकलेला बॉल फिरकी घेतली आहे चेंडूनं. हो, इथे मात्र झेंडा उभा राहिलाय. झेल पकडण्याची संधी. किरण खोबरे बॉडी लँग्वेज त्यांची सांगत होती की बॅक माघारी येताना निश्चितच तो झेल टिपण्यासाठी त्यांना असमर्थता पाहायला मिळाली, अडखळे पाहायला मिळाले. एकच धाव उरतोय शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. मात्र 54 धावा फलकावर आहेत. 19 बॉल 30 ची आवश्यकता. ही मॅच रोमांचक आहे. वाह, व्हॉट अ शॉट. अंतिम क्षणी चेंडूचा पाठलाग केला, फॉलो केलं, बॅट चेंडूवर आदळली आणि फेकून दिलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. एक टप्पा घेतलाय, चेंडू गेलाय सीमेच्या दर्शनाला. धावा येथील 4. या षटकात तब्बल 24 धावा आल्या आहेत आणि त्या 24च्या मदतीने धावफलकावर धावा लागतात. 58 58 रन. आता मात्र 18 बॉल आणि 26 ची आवश्यकता. 18 balls are remaining, 26 runs are required.
घेऊन आले सलीम शेख याचा पहिला बॉल. हो लिव्ह केलाय, अगदी हार्ड लेनचा वापर केलाय, कट करण्याचा प्रयत्न, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप खूप दूरवरती चेंडूचा प्रवास केलाय, त्यामुळे पंचाडी या चेंडूला दडीत केलाय ॲज अ व्हाईट बॉल. चेंडू तेवढेच राहत आहे, मात्र 26 मधनं 1 वजा होते, 25ची आवश्यकता. अजून एक तोच बॉल, अजून एक हार्ड लेनचा वापर, अजून एकदा लेन थोडी मागे ठेवली आहे आणि अजून एकदा आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू, चितच 70-70चा बॉल लगा तो 6. चितच त्यामुळे स्लॉट मध्ये बॉल नाहीये, बॅट पासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्यात कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा फ्रंट फूट काढलं, चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला, टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु हो इथे निर्धाव चेंडू. बॅटिंग करणाऱ्या संघाचा रेफरल येतोय, बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. पाहूयात पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना इथे विचारणा केली जाईल, शहानिशा केली जाईल. पाहूयात इज दिस व्हाईट बॉल और नॉट व्हाईट बॉल. Yes, it's a fair delivery. If we've lost असेल चितलचा निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. पाहूयात पुढचा बॉल सलीम शेख यांचा, प्रथमेश ठाकरे याच्यासाठी. ओहो पुल केलाय बॉल आणि तो पुल सक्सेसफुल आहे. पुल केलाय आणि चेंडूला केलाय गुल, पाठवलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. इथेही धावा येतील 6. ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा. निश्चितच हार्ड लेनचा वापर करत कट करण्याचा कुठेतरी प्रयत्न ज्यावेळी फसला, मग त्यावेळी पुलचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो इथे फटका फसलाय. पुढची लेन ठेवली, फिंगर जास्तीचे रोल केले गेले आणि फलंदाजाला इथे जाळं टाकलं गेलं आणि त्या जाळ्यात हा मासा अडकवला जातोय. प्रथमेश ठाकरे यांचा झेल टिपला जातोय, सागर बोडके यांनी हा झेल टिपलाय. निश्चितच विकेटचं पतन, फलंदाज बाद. ओव्हर टू यू विजय. जे गीत आपण ऐकत होतो, किसी पिंजरे में कैद ना होगा एक खानदानी शेर आहे. खरंच वैभव जाधव हा खऱ्या अर्थानं तोच बाहुबली आहे, नांदगाव तालुक्याचा शेर. अर्थातच वैभव जाधव, ती सिंहासारखी दहाड त्याच्या बाटमधनं येत असते आणि ते मात्र बॅट पासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न तो इतका दूर ठेवलाय की पंचांना मजबूर केलं जात आहे, भाग पाडलं जात आहे वाईट देण्यासाठी. या षटकातील हा तिसरा वाईट आहे. मात्र तिथंच 67 धावा धाव फलकावर लागताय. 15 बॉल 17ची आवश्यकता आहे. ते मात्र ओहो व्हॉट अ शॉट, फेकून दिलाय बॉल, गेलाय दूर सीमा पार. षटकार 6.
पुढचा बॉल वैभवसाठी. ते मात्र फुलर लाईनवरचा बॉल होता. पुढ्यात टाकलेला बॉल हलकासा कट केला जातोय, बाहेर टाकला जातोय. या षटकात देखील 21 धावांचा धुळा काढलाय आणि आता मात्र या मॅचला थोडस क्लोज घेऊन जात आहे. 12 बॉल आणि आवश्यकता आहे 5ची. 12 बॉल 5 रन. पाहूयात गोलंदाजी करायला तिथंच नवनाथ हाडवळे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहे. OTU डीजवे. नवनाथ हटवळे आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. परंतु नवनाथ हटवळे कित्येक वर्ष क्रिकेट या खेळाला पूजणारा हा खेळाडू. हो, फुल केलाय बॉल समोरच्या क्षेत्रात अगदी मैदानावर दन 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 करत गेलाय सीमा पार. येथील धावा 4. या चौकारानं मॅच अगदी समसमातन केली आहे. स्कोर इक्वल झालाय, मॅच टाय झाली आहे. आता मात्र एका धावेची आवश्यकता. काय खेळ केलाय आज निजाम 11 या संघानं. अगदी मैदानाला शोभेल असा रणविजय या नावाला शोभेल असा खेळ. ओहो, स्टँड अँड डिलिव्हर. फेकून दिलाय बॉल डाऊन द ग्राउंड, सीमा रेषा पार. मनोज राणा हे खल्लास. मी विनंती करेल महाराणा KKR या संघाला की लाईनअप करून मैदानात दाखल व्हायचं आहे. सामनावीराच्या पुरस्काराकडे आपण वळतोय. प्रथमेश ठाकरे हे ठरताय या मॅचचे मॅन ऑफ द मॅच यायचं आहे आणि हा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. प्रथमेश, कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर प्राइज.